मातुः परम द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम परम. रेणुका माता माहूरगड या ठिकाणी ती आली आणि हे पीठ इथे स्थापन झालेलं आहे. माहूरगडावर कशाली जगदंबा? कारणाशिवाय देव येत नसतात, कारणे. रेणुका मातेचं लग्न जमदग्नी ऋषी सोबत झालेलं. बरं, जमदग्नी ऋषीचा स्वभाव फार तापड स्वभाव. तुम्ही बघा, ब्रह्मदेवानं अशा गाठी मारल्यात, बायको शांत, नवरा तापड, नवरा शांत, बायको तापड. ही गाठच आहे, हे सूत्रच आहे संसाराचं. किंवा बायको सुंदर, नवरा कुरूप, नवरा सुंदर, बायको कुरूप. एक शांत आणि एक तापड, रागिष्ट आहे. आणि दोघं जण रागिष्ट जर जोडी ब्रह्मदेवानं गाठ मारली तर कोर्टातच भेटावं लागेल सही करायला. हे सूत्र आहे ब्रह्मदेवाची, देवाची आहेत पहा. म्हणून प्रत्येक गोष्टी नशिबानं मिळत असतात. पूर्व दत्तीशुया विद्या, पूर्व दत्तीशुया धनम, पूर्व दत्तीशुया भार्या. पूर्व भाग्यानं धर्मपत्नी, पूर्व भाग्यानं धन. उपास तापास केल्यानंतर धन कुठे भेटत असतं काय? मग भिकारी लोक भलती उपाशी आहेत, त्यांना जो किती गडगंज संपत्ती पाहिजे. बरं, खरं पाहायला गेलं तर जमदग्नी ऋषी रागिष्ठ स्वभावाची, आपली जे मूळ मुद्दा आहे बरं का. आणि रागिष्ठ स्वभावाची रेणुका माता फार सुंदर, इतकी सुंदर रेणुका माता. तुम्ही माहूरला जाऊन आलात, किती छान दिसते रेणुका माता. पण काय प्रसंग झाला तुम्हाला सांगू का? जमदग्नी ऋषी रेणुकेवरती संशय घ्यायचे, तिच्या सौंदर्यावरती संशय घ्यायचे. म्हणून रेणुका माता विचार करते की माझा नवरा माझ्यावरती संशय घेतो. ज्या घरामध्ये नवरा बायकोवरती संशय घेत असेल किंवा बायको नवऱ्यावरती संशय घेत असेल, तो संसार सुखाचा होत नसतो. लोकांनी काही पण बोलू द्या, पण जोपर्यंत डोळ्यासमोर आपण पाहत नाही, कानानं ऐकत नाही व्यवस्थित, आपल्या डोळ्याच्या समक्ष, तोपर्यंत काही बोलायचं नाही. पण नवरा फारच संशय घ्यायचा. एक दिवस जमदग्नी ऋषी रागिष्ठ स्वभावाची रेणुकेला बोलले, हे रेणुके, मला देवपूजा करायची, पाणी घेऊन ये. रेणुका माता बिचारी निघाली पाणी आणण्यासाठी गंगेच्या काठी. आणि त्याच गंगेच्या पाण्यामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या धर्मपत्नीसह पाण्यामध्ये शिवणशाहीचा खेळ खेळत होता नदीमध्ये. नवऱ्यावरती राज्य आल्यानंतर नवरा पाण्यात जायचा नदीमध्ये, बायकोला पकडायचा. बायकोवरती राज्य आल्यानंतर ती नवऱ्याला पकडायची पाण्यामध्ये जाऊन. हे रेणुका माता पाहत बसली दोघांचा खेळ. जमदग्नी ऋषीला वाटलं हिला उशीर का झाला, म्हणून जमदग्नी ऋषी पाठीमागून कधी आले ते रेणुकेला कळलंच नाही. रेणुकेला इतकं मारलं ते दृश्य पाहिल्यानंतर. दुसऱ्यांचे परपुरुषांचे नग्न खेळ पाहायला आवडतात तुला, मस्त मार. इतकं मारलं रेणुके मातेला, मारत मारत घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर नुकतेच परशुराम आलेले होते, गणपतीकडून आलेले होते विद्या शिकून परशुराम. आणि जमदग्नी ऋषीनं आपल्या परशुरामाला सांगितलं, परशुरामा, तुझ्या आईला परपुरुषांचे नग्न खेळ पाहायला आवडतात, हिचा शिरच्छेद कर, माझी आज्ञा आहे. वडिलाची आज्ञा होती. परशुरामानं हातामधलं परशु होतं, ते परशु घेतलं आणि रेणुका माता बोलण्याच्या आधीच परशुरामानं जसं परशु फिरवलं, आईचं धाडकन तोंड खाली पडले रेणुका मातेच. एक लक्षात असू द्या, ह्या देवांच्या कथा आहेत बरं का. आणि देवांवरती संकट जर आलं तर देवच धावून येत असतात. या देवांच्या कथा आहेत. देवाच्या आपली बरोबरी जमत नसते. आपण विशिष्ट त्या जातीच्या संबंधित ही कथा लावतो, जरा सावधान. हे देव आहेत, जरी यांच्या हातून काही जरी चुका झाल्या तर देवच देवांच्या मदतीला येत असतात. आपल्यावर काही संकट जर आलं तर शेजारच्या काकू सुद्धा येत नाहीत. आपली अशी अवस्था आहे. म्हणून देव ते देव आहेत, आपण साधारण मानव आहेत. विशिष्ट जातीसोबत ही कथा लावत जाऊ नये, देव येते. आता परशुरामाने जसा परशु फिरवला, धाडकन रेणुका मातेचं तोंड खाली पडलं बा. आणि आता जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. वा परशुरामा, माझ्या आज्ञेचं पालन केलंय तू, माग तुला काय पाहिजे. परशुराम म्हणतात, बाबा, तुमच्यासारखं वडील आणि माझ्यासारखं पोरग जगात नसलो. मला चक्कपैकी तुम्ही मला सांगितलं आईची मान काप, मी सुद्धा मान कापली. मला आता 2 आशीर्वाद द्या. कोणते 2 आशीर्वाद पाहिजे परशुरामा तुला? पहिल्या वारानं आई माझी जिवंत झाली पाहिजे, आणि दुसऱ्या वारानं आईला मी मारलं हे तिच्या लक्षातही न राहिलं पाहिजे. तिच्या जर लक्षात राहिलं तर कलियुगामधल्या आया आपल्या पोरांचं घोट घेतील, नरड्याचा. म्हणून फक्त हे 2 आशीर्वाद मला पाहिजे. जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. वा बाळा परशुरामा, तुझं हे वागणं मला फार आवडलेलं आहे. ठीक आहे, आईचं तोंड घे आणि तिच्या धडावर ठेव. ताकद होती त्या देवांकडे, ते देव आहेत ते. आपल्यासाठी ठेस लागली तरी किती वेदना होतात.
परशुरामानं आपल्या रेणुका मातेचं तोंड घेतलं हाताशी आणि परशुरामानं आपल्या आईच्या तोंडाकडे असं पाहावं आणि रडावं. आई, तुला मी मारलंय ग, फार मोठी चूक झाली माझी, मी तरी काय करू आई? असं आईच्या तोंडाकडे पाहून डोळे शांत झालेले रेणुका मातेचे, श्वास बंद झालेला, परशुरामानं आईच्या तोंडाकडे पाहावं. आई, माझं चुकलंय ग, मला माहिती आहे मी तुला मारलंय, पण मी तरी काय करू आई? वडिलाची आज्ञा होती ना, म्हणून मी परशु फिरवला. मी कोणत्या नरकामध्ये जाईल हे मला माहिती नाही आई, पण माझं चुकलंय, पण मी काहीच करू शकणार नाही, कारण आईच्या आज्ञेपेक्षा वडिलांची आज्ञा ही अतिशय श्रेष्ठ असते. आई, आईच्या तोंडाकडे पाहावं. आई, माझ्याशी बोल ना ग आई. आता आई कशी काय बोलणार आहे? परशुरामाने आकांत करावा, आईच्या तोंडाकडे पाहून रडावं. आई, चुकलोय मी. परशुरामाचं रडणं गुरु दत्तात्रयानं पाहिलं आणि गुरु दत्तात्रय धावतच आले परशुरामाकडे. हे बाळा परशुरामा, काय झालं रे? चुकलंय माझं गुरु दत्तात्रया. काय चुकलं? आईला मी मारलंय, फार मोठा अपराध झालाय माझ्या हातून. माझं हे पाप कोण दूर करणार आहे आता दत्तात्रया? गुरु दत्तात्रय म्हणतात, परशुरामा तू काळजी करू नकोस, आईला मारल्याचं सगळं तुझं पाप मी दूर करेन. बघा देवाच्या मदतीला आली की नाही. मग गुरु दत्तात्रयानं परशुरामाला सोबत घेतलं आणि इथेच माहूरला दुसरा डोंगर आहे दत्त अनसुयेचा, त्या डोंगरावरती त्याला बोलवलं, त्याला बसवलं आणि त्याला ज्ञान दिलं आणि आईला मारल्याचा सगळा दोष, सगळं काही पाप गुरु दत्तात्रयानं परशुरामाचं पाप दूर केलं. मग परशुरामानं गुरु दत्तात्रयांना नमस्कार केला आणि नमस्कार करून दंडवत घातल्याचं वर्णन. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु, मन लागो रे लागो रे माझे गुरु. मन लागो रे माझे गुरु मन लागो रे माझे गुरु. चरणाची ही गोडी गोडी मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी.
मन लागो रे 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 माझे गुरु लागो रे माझे गुरु माझे गुरु मन लागो रे माझे गुरु मन लागो रे माझे गुरु गुरु दत्तात्रयाने परशुरामाला ज्ञान दिलं. ज्ञान देऊन सांगितलं, परशुरामा आता आईचं तोंड घे आणि धडावर ठेव. परशुरामानं आपल्या रेणुका मातेचं तोंड घेतलं आणि धडावर ठेवत असताना ते थोडस चिरक बसल्याचं वर्णन आहे. त्या दिवसापासून रेणुका मातेच्या पूर्ण शरीराची पूजा सांगितलेली नाही, फक्त तोंडाची पूजा आहे. जमदग्नी ऋषीनं रेणुका मातेच्या अंगावरून असा छान हात फिरवला आणि रेणुका माता जिवंत झाली. डोळे उघडले रेणुका मातेनं. समोर परशुराम. बाळा परशुरामा, कधी आलास रे? मला इतकी गार झोप लागली होती का रे? गेली विसरून जगदंबा माता रेणुका माता. त्या दिवसापासून हे माझं दुसरं पूर्ण पीठ आहे, ते म्हणजे रेणुकाधिष्ठितम पुरम माहूर. मग तुम्ही माहूरला जर गेलात ना तर रेणुका मातेचं दर्शन जरूर घ्या. आणि दुसरा डोंगर आहे दत्त अनसुयेचा. जोपर्यंत तुम्ही दत्त अनसुयेचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत माहूरच्या रेणुकेचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळणार नाही. म्हणून दत्त अनसुयेला सुद्धा जावं लागतं, तेव्हा ते पुण्य भेटतं. दत्त अनसुयेचा दुसरा डोंगर आहे. असो, हे दुसरं पूर्ण पीठ. आता तिसरं सांगितलेलं आहे, तुळजापुरम तृतीम यस्यात. अशी रेणुका माता तुम्ही तर पाहिली, काय छान आहे रेणुका माता. थोडस रेणुकीची भक्ती करा. माझं एक कुलदैवत रेणुका माता. माझी रेणुका रेणुका रुसलिका जाऊनी माहुरी डोंगरी बसलिका. जाऊनी माहुरी डोंगरी बसलिका. महिला मंडळ उभा राहा. महिला मंडळ पावले जाऊनी माहुरी डोंगरी बसलिका. जाऊनी माहुरी डोंगरी बसलिका. जाऊनी माहुरी डोंगरी बसलिका. चोळी ल्याली कोठ पाठल्या साडी चोळी ल्याली कोठ पाटल्या घाली.
भारी गात भारी नाकात नटली भारी जशी नवरी नटली जाऊनी माहोरी डोंगरी बसली डोंगरी बसली माहुरी डोंगरी बसली का जय हो माहुरी डोंगरी बसली का वनात काय तुझ्या मनात वनात काय तुझ्या मनात केळीच्या वनात काय तुझ्या मनात वनात काय तुझ्या मनात काही सांगेना आम्हाला काही कळेना जगाला काही सांगे आम्हाला काय कळेना जगाला काही सांगेना आम्हाला काही कळेना जगाला काय सांगेना आम्हाला काय कळेना जगाला आई अंतरी रुसली आई अंतरी रुसली का जाऊनी माहुरी डोंगरी बसली का माहुरी डोंगरी बसली का माहुरी डोंगरी बसली का रेणुका आई रेणुका रुसली का जाऊनी माहुरी डोंगरी बसली का माहुरी डोंगरी बसली का जाऊन माहुरी डोंगरी बसली का भक्तांची गर्दी आई दर्शन घेण्यासाठी माझ्या अपरात पोटी उभी राहिली भक्तासाठी भक्तांची गर्दी आई दर्शन घेण्यासाठी माझ्या अपरात पोटी उभी राहिली भक्त आई गालात
आई गानात गानात हसली का आई गानात गानात हसली का माहुरी डोंगरी बसली का माहुरी डोंगरी बसली का डोंगरी बसली का आई माहुरी डोंगरी बसली का माझी रेणुका रेणुका रुसली का माझी रेणुका रेणुका रुसली का माहुरी माहुरी बसली का जाऊन माहुरी माहुरी बसली का जाऊन माहुरी माहुरी बसली का माझी रेणुका रेणुका रुसली का माझी रेणुका रेणुका रुसली का जाऊन माहुरी माहुरी बसली का जाऊन माहुरी माहुरी बसली का जाऊन माहुरी माहुरी बसली